स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये। तर सकाळी सणाच्या टिफिनला खिचडी केली होती शाबूची, तिला ते दिली डब्याला आणि अर्नवला पण तीच घेऊन जायची। रात्रीचा खूप जास्त भात राहिला होता शिल्लक, त्याचा फ्राईड राईस बनवणार आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे कोबीच नाही आहे। म्हटलं जाऊ दे, जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या टाकून भात बनवते, कारण जास्त भात शिल्लक राहिला तर मग तसंच गरम करून पण खाऊ वाटत नाही, थोडाफार खातात मग राहतो तसंच। त्यापेक्षा फ्राईड राईस बनवला तर सगळेजण आवडीने खातात। म्हटलं आता फ्राईड राईसच बनवून घेते। आज अर्णवला शाळेत लवकर जायचं, म्हटलं सगळ्यात अगोदर भात गरम करून घेते, म्हणजे फ्राईड राईस बनवून घेते, कपडे भांडे वगैरे करते। तरी ते मी सगळ्या भाज्या वगैरे कट करून घेतले, दाखवते तुम्हाला। तर कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि गाजर हे सगळं मी कट करून घेतले आणि फ्राईड राईस मसाला पण घेतलाय। आपल्या बायकांना रोजची तीच कामं असतात, हो की नाही? उठायचं, सगळ्यांचे टिफिन वगैरे बनवायचे, त्यांना सगळ्यांना जिकडे तिकडे पाठवायचं, त्यानंतर स्वयंपाक, कपडे, भांडे, फरशी, पाणी हे सगळं करण्यातच आपला दिवस जातो। तरीसुद्धा घरातल्यांना असं वाटतं की आपल्याला काही कामच नसतं दिवसभर, आपण असेच रिकामे बसलेले असतो। पण त्यांना कोण सांगणार की आपला दिवसभर हात चालूच असतो। किती कामं आवरलं तरी आपलं काही काम संपत नाही, झोपेपर्यंत कामं सगळी करावीच लागतात, हो की नाही? तरी तर मी फ्राईड राईस बनवून घेत होते। अर्णवची आज शाळा लवकर होती, तर म्हटलं पटापट कामं करून घेते आणि शाळेत अर्णवला सोडायला जाते। तर सगळ्यात अगोदर फरशी पुसून घेतली, घरातलं सगळं स्वच्छ केलं की मग बाहेर कपडे भांडे केले की मग काम झाल्यासारखं वाटतं। आणि कपडे भांडे करून नंतर फरशी पुसायची म्हटलं की मग खूप जास्त कंटाळा येतो, तर त्यामुळं म्हटलं अगोदर फरशीच पुसून घेते। तरी ते मी भात बनवत होते, आलं लसूणची पेस्ट, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर या सगळ्या भाज्या टाकून असा फ्राईड राईस केला आणि कोबी पण टाकायचं। माझ्याकडे कोबी नव्हतं, त्यामुळे मी जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्याच वापरून हा फ्राईड राईस बनवला होता। आणि कोबीसुद्धा टाकायचा, म्हणजे भात खूप छान होतो। आणि मी नेहमी भात जास्त राहिला ना असंच बनवून टाकते, कधीतरी राहत असतो शिल्लक त्यावेळेस मग असं करते, आणि थोडं असेल तर मग फोडणीचा करते किंवा मग तेल टाकून लसूण टाकून फक्त गरम करते। तर असो, आता येताना मी खूप दिवसातनं व्हिडिओ बनवत होते, कारण मध्यंतरी पाऊस खूप जास्त होता, त्यामुळे ना फोनला अजिबात नेटवर्क नव्हता आणि अजिबात कनेक्ट होत नव्हतं वायफाय। तर मला वाटलं की पावसामुळे असं होत असेल, वायफायच कनेक्ट होत नव्हतं, तर मग यूट्यूब पण चालत नव्हतं। मला वाटलं पावसामुळं रेंज नाही आहे त्यामुळे चालत नसेल, त्यामुळे मग आपले शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ पण अपलोड करता येत नव्हते। तर त्यामध्येच असा आठवडा गेला, म्हटलं पाऊस बंद झाल्यावर होईल चालू, पण काय झालं तर काय माहिती, यूट्यूब चालूच होत नव्हतं। बाकी सगळं चालायचं, लोडिंग होत होतं, पण थोडं थोडं तरी चालायचं, पण यूट्यूब अजिबातच ओपन होत नव्हतं। काय झालेलं काय माहिती, मग यांना दाखवलं, यांना म्हटलं बघा फोनला काय झालं, चालूच होत नाही। तर मग ह्यांनी परत अपडेट का काय झालं करायचं होतं ते करून घेतलं आणि मग नंतर चालू झालं। म्हटलं आता यूट्यूबला काय झालं काय माहिती, असं नवीन काहीतरी करायला जाते आणि काय ना काय कुठं ना होऊन जातं आहे। मला खूप टेन्शन आलं होतं, म्हटलं माणूस एवढं जेव्हाचा आटापिटा करून धडपड करून व्हिडिओ बनवते मी, शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ, आणि त्यात पण काही ना काही प्रॉब्लेम येतात, म्हणून मला खरंच खूप जास्त टेन्शन आलं होतं। आणि यांना म्हटलं तुम्हाला जमत असेल तर करा, नाही तर अजिबात मग यूट्यूबचं काही करू नका, नाही तर माझं चॅनल वगैरे डिलीट होईल। तर म्हटले काय नाही, फक्त अपडेट करून बघतो। तर मग तसं केल्यावरती चालू झालं आणि मग आपलं यूट्यूब चालू झालं आणि म्हटलं चला आता आपले व्हिडिओ परत अपलोड करूया। तर इथं मी भात वगैरे बनवून घेतला आणि लगेचच फरशी पण पुसून घेतली। अगोदर फरशी पुसली आणि नंतर कपडे भांडे केले तर बरं वाटते, आणि कपडे भांडे करून फरशी पुसायचं म्हटलं ना खूप कंटाळा येतो, बाहेरची कामं करून घरात परत करायचं म्हटलं की नकोच वाटते। म्हणून हातासारखं लगेचच किचनमधलं आवरून घेतलं, भांडे बाहेर नेऊन ठेवले, कपडे भिजत घातले आणि लगेचच फरशी पुसून घेतली। आता कपडे भांडे केले की लगेचच मग शाळेत मुलाला सोडायला जाता येतं, आणि मी काय काय काम करते व्यवस्थित बसून असं मनोबाईचं माझ्याकडे बघणं चालू होतं बघा। आणि त्यानंतर मग अर्णवला शाळेत सोडून आले आणि आल्या आल्या लगेचच पाणी लावून घेतलं। 2 दिवस पाणी खराब आलं होतं, म्हटलं आता पाणी वगैरे भरून घेते सगळं, पाणी चांगलं आलं की मग हंडा, डेरा, बाटल्या सगळं घासून भरलं आणि जास्त पाणी भरून ठेवते। मध्ये मध्ये खराब आलं तरी मग पाणी प्यायला होतं, कधी कधी मग उकळून पण प्यावं लागतं। तर पावसाळ्यात पाणी जास्त करून कधी कधी खराब येतं, त्यामुळे उकळून पिलेलं चांगलं। तर असं इथं ना मी काल खूप जास्त कपडे धुतले, ते चादरा वगैरे बेडवरच्या धुतलेल्या, परत सोनाक्षीची पांघरायची चादर वगैरे धुतली होती, कारण आता पाऊस उघडला आठवडा झाला, तर म्हटलं ऊन पडते तर कपडे चांगले सुकतील, म्हणून काल जास्त कपडे काढले होते आणि सगळं धुतलं आणि चांगलं खळखळीत वाळलं। तर आता त्याच्याच घड्या करून ठेवत होते, तर इथं सगळ्या कपड्यांच्या घड्या केल्या।
टॉवेल एवढा मोठा ना जाड, याला धुवायचं म्हटलं की मला तर ना दमच लागतो, थकवा आल्यासारखंच होतं. भिजवलं तर खूप जास्त ना ओझं होतं याचं. आणि पावसाळ्यात कसं अजिबात कपडे लवकर सुकत नाहीत, त्यामुळे मग कपड्यांचा पण वास येतो. चादर हलके त्यापेक्षा जाड टॉवेल बघा. आणि मस्त पांढरा शिपट असा धुवून काढलं, धोपटण्याने चांगल्याला धोपटले, सगळ्यांचेच टॉवेल धुतले होते आणि आला गरम पाणी थोडं केलं होतं, त्याच्यामध्ये भिजत टाकलेली चादरा, उशांची कवर, टॉवेल सगळे मस्त खळखळ निघतात. आणि कम्फर्टमध्ये मग पिळून सुकत टाकले होते. आणि ऊन असेल तर मग किती पण कपडे धुवायला असले तरी काय वाटत नाही धुवायला. आणि पाऊस असेल ना तर म्हणजे जास्त कपडे काढू वाटत नाही, असं वाटतं हे उद्या धुते ते उद्या धुते, कारण सुकवायला पण जागा नाही आणि सुकत पण नाही. मग धुवून सगळे ओले करून ठेवून काय फायदा, नाही का. तर असं इथं कपड्यांच्या सगळ्या घड्या वगैरे करून ठेवल्या, कपड्यांच्या घड्या वगैरे केल्या. आता दुपारी 2:30 वाजत आलते, माझं जेवण वगैरे बाकी होतं. म्हटलं सगळे घरातली कामं केली की मग निवांत जेवता येईल शांत बसून व्यवस्थित. आणि कामं राहिली आणि जेवायचं म्हटलं ना असं वाटते काम राहिले ते काम राहिले, त्यामुळे म्हटलं सगळं अगोदर जिथले तिथे ठेवते आणि मग जेवण करते. तर सोनाक्षीने जेवण केलं होतं मी पाणी भरताना, कारण तिला अभ्यास पण करायचा होता, ट्युशनला जायचं असतं. त्यामुळे मग ती शाळेत आली की लगेच अभ्यासाला बसते, थोडा अभ्यास करते, परत जेवण करते, परत अभ्यास करते थोडा, आणि झोप आली की मग थोड्या वेळ झोपते आणि परत 5 वाजता मग ट्युशनला जाते. तर तिचं चाललं होतं अभ्यास करायचा. म्हटलं थोडा वेळ झोप, पटपट अभ्यास कर, म्हणजे तुला झोपायला पण टाईम मिळेल. तर इथं कपड्यांच्या वगैरे घड्या करून ठेवले. तर आता मला जेवण करायचं होतं, तर जेवण वगैरे केलं. तोपर्यंत 3-3:30 वाजले होते. ज्वारीचं पीठ संपलं होतं, त्यामुळे मला ज्वारीचं दळण करत बसले होते मी इथं. दोन्ही पीठ असेल तर मग बरं पडतं. सकाळी चपात्या बनवल्या की सकाळी दुपारी चपात्या होऊन जातात, आणि संध्याकाळी मग 1 टाईम भाकरी करायला काही नाही वाटत. 2-2 टाईम सारखं चपात्या करायच्या म्हटलं की नकोच वाटते. आणि आता एवढं जास्त परत गरम व्हायला लागले ना, पाऊस थांबला तर खूप जास्त गरम होतं. मग सकाळी चपात्या आणि संध्याकाळी भाकरी केल्या तर बरं वाटतं, हो की नाही. एक तर मरणाचं गरम होतं आहे आणि त्यात 2 टाईम चपात्या म्हटलं की नकोच वाटते मला. तर संध्याकाळची पटापट आपल्या भाकरी केल्या की मग काय नाही वाटत. तरी ते दळण करत होते तर सोनाक्षी मला बोलत होते, मम्मी तुला अभ्यास करताना झोप यायची का म्हणून, कारण ती सकाळी लवकर उठते. आणि सोनाला एवढी झोप आली होती आणि अभ्यास पण राहिला होता तिचा. म्हटलं हो लागत असते झोप, म्हटलं झोपायचं पण थोडा, अभ्यास पण करायचा. अभ्यास करायला बसलं की प्रॉपर अभ्यासच करायचा, आणि झोप आली तर मग अभ्यास बाजूला ठेवायचा. पहिलं झोप काढायची थोडा वेळ आणि नंतर परत उठून अभ्यास करायचा. तिला सांगत होते मी. त्यांना 10वीला असताना अभ्यास करायला बसले ना, अशा डुलक्या लागायच्या ना, खूप जास्त झोप लागायची. असं त्या वहीवरती डोकं कधी म्हणजे ठेवायची समजत पण नसायचं, अशी झोप लागायची ज्या. तरीसुद्धा 10वी पास झाले माझी, मला नवल वाटते, कारण एवढी जास्त झोप लागायची 10वीत असताना. आणि खरं आहे बरं का, एक्झाम आली की अशी झोप लागायची ना अभ्यास करताना, खरंच झोप लागते. तुम्हाला पण असं व्हायचं का, नक्की कमेंटमध्ये सांगा. तर कसं झोपेत अभ्यास झोप एकतर डुलक्यावरून लागणार, त्यात आपण अभ्यास करणार, आपलं लक्ष पण त्या अभ्यासात लागणार नाही, झोप पण होणार आहे. त्यामुळे तिला म्हटलं तू अभ्यास काय तेवढा कर, आणि झोप आली तर झोपून घे आणि परत उठ आणि मग राहिलेला अभ्यास कर. तर असं तिला सांगत होते मी. तर इथं मग ज्वारीचं दळण वगैरे केलं, आणि असंच मग माझं दुपारपर्यंतचं रुटीन होतं. तर कसं वाटतं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि माझे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. बाय.